तो प्रस्ताव उद्या येणार नाही अशी गॅरंटी नाही आहे. उद्या पुन्हा तो प्रस्ताव या ठिकाणी शक्तीपीठचा येणार आहे. म्हणजे या सगळ्या परिसरातून नान्नीपासून नरसिंहवाडीपर्यंत हजारो एकर जमीन सामान्यांची या ठिकाणी जाणार. फक्त जमीन जाणार आहे का? तर नाही, जमिनीबरोबर जो बंधारा तयार होणार आहे त्याच्यामुळं आता घरात आमचे 1 फूट पाणी येत असेल तर आता 10 फूट येणार. म्हणजे वट्याला पाणी लागत होतं हुंबऱ्याला, ते आता पहिल्या मजल्यावर लागणार आहे. हे शक्तीपीठ झाला की म्हणजे अशी अवस्था आमची पुराच्या बाबतीत या उद्याच्या भविष्य काळात या शिरोळ तालुक्याची प्रामुख्याने होणार. आता याच्या विरुद्ध आवाज कोण उठवतोय? मी उठवतोय, राजू शेट्टी उठवत आहेत, गणपतराव दादा उठवत आहेत. हे सत्तेतले मंत्री आमदार या ठिकाणी उठवतात का? ते याच्यावर या ठिकाणी बोलतायत का की शक्तीपीठ महामार्ग रद्द करू? हे सांगत नाहीत. आम्ही आंदोलन करतोय. वीज दरवाढ आता होते त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करतोय. स्मार्ट मीटर अंत तुमच्या घरात बसवा लागलेत, उद्या रिचार्ज मोबाईलचा करतोय, तसं केल्याशिवाय लाईट घरात मिळणार नाही अशी अवस्था तुमची त्या ठिकाणी होणार. हे सगळं थांबवायचं असेल तर उद्याच्या भविष्य काळात काँग्रेस, शेतकरी संघटना आणि शिवसेना आमचे जे काय उमेदवार आहेत ते निवडून देण्याचं काम प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल.